भक्ति अवतरणे बहुत दत्ति निर्धारिणी विश्वरूप प्रगटुनि अर्जुन देवा मोहिनी तया नमः श्री कृष्ण राया जो चौयुगीचा अधिष्ठात्री अमोघ सिद्धी जयाचा घरी तो माता पुरी राज्य करे तया नमन श्री दत्तात्रया जे अवधूत वेशे क्रीडा करते सुपी पुण्य भरणे गोमती मध्ये घालिती भावना पुरुषा विद्यादान देती तया नमन श्री चक्रपाणी आत्मा रमणे रमती नगरामध्ये क्रीडा करीती कृणीते ब्रह्मपदानेती तया नमन श्री प्रभुराया जो शरणागताचा वज्र पंजरो आयताचा उदारू तो नवीन कृपेचा सागरू श्री सर्वेश्वर आदुदेव देव गर्भजन गोपी वर्धन माया भूतन जीवितापहरणं गोवर्धनं पालनं कंसच्छेदन कौरवादिहरणं कुन्ती सुतापालनं एतद् भागवते पुराणकथितं श्रीकृष्ण लीलामृतं श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सज्जनो, एक चांगलं व्यक्तिमत्व या आरोटे परिवारातलं 81 वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे, झालेलं आहे ते या ब्राह्मणवाडा गावाचे ज्येष्ठ नागरिक पंचकृष्ण दैवताचे उपासक श्री कुंडलिक तुकाराम आरोटे आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या सहवासाने ज्यांच्या संगतीने आज इथपर्यंत ते 81 वर्षापर्यंत त्यांचा जीवन प्रवास आलेला आहे, ज्यांची संगत त्यांना आहे त्या सौभाग्यवती मंजुळाबाई, त्यांचा सहवास नावाप्रमाणेच त्यांना मिळाला मंजुळा। मंजुळ म्हणजे गोड चांगलं, आणि असं आम्ही आमच्या प्रवचनाच्या कीर्तनाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना सांगत असतो, संसारामध्ये पती आणि पत्नी ही महत्वाचं स्थान आहे। त्यांच्यापासून होणारी भावी पिढी, त्यांच्यापासून होणारी संतती, त्या संततीला मेन कारण, प्रमुख कारण म्हणजे पती पत्नी असतात। ज्याची बैजोडी चांगली, बर का, शेतकरी वर्गातले तुम्ही माणसं आहात, ज्याची बैजोडी चांगली त्याची अर्ध तुम्ही म्हणायचं आता, ज्याची बैजोडी चांगली त्याची वा मोठ्या मस्त म्हणायचं, हा, शेती चांगली। जोडीतल्या एका बैलाचा पाय जर थोडा लंगडा असेल तर बाजूचे शेतकरी, गावातले शेतकरी सोंगायला जातील तेव्हा हा निंदायला जाईल। कशामुळे? बैलाचा पाय व्यवस्थित नसल्यामुळे।
ज्याची बैलजोडी चांगली त्याची शेती चांगली, ज्याची बायको चांगली, मिसेस चांगली, पत्नी चांगली, त्याचा संसार कबूल ना तुम्ही चांगला ना. हा. ज्याची भजनी चांगली, ज्याची भजनी चांगली त्याच अहो त्याचं कीर्तन चांगलं ना. आम्ही लक्षातच नाही तुमच्या. ज्याची भजनी चांगली त्याचं कीर्तन चांगलं. बाबा किती हुशार राहू द्या, भजनी जर व्यवस्थित मिळाली नाही तर बाबाचा कचरा झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या तुम्ही, असं होत असत. हो, खराटा बघा तुम्ही, एकदम व्यवस्थित पॅक बांधलेला आहे, पूर्ण परिसर साफ करतो. झाडू एकत्र असल्यामुळे त्या सर्व काळ्या एकत्र असतात, संपूर्ण परिसर स्वच्छ करतो. ज्याला संसारामध्ये असं म्हटलेलं आहे, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. तो झाडू जर त्याची दोरी सुटली तर त्याचाही कचरा होतो. 81 वर्षापर्यंत नाना म्हणता का आप्पा म्हणताय ना, काय म्हणतात नाना, 81 वर्षापर्यंत येणं या धावपळीच्या काळामध्ये फार थोड्याशा भाग्यवंतांना जाता येतं. येथं पाहिजे जातीचा, येऱ्या गवाळ्याचे काम नव्हे. आदरणीय श्रद्धेय आमचे मानव संप्रदायाचे एक चांगले जुने व्यक्तिमत्व, कीर्तनकार, प्रबोधनकार, प्राकृती त्यांचे स्वस्थ नसल्यामुळे पाहिजे तसे आता तसे शब्द त्यांचे कमी पडतात, पण अभ्यासू एक व्यक्तिमत्व फाटेबाबांनी त्यांचा जीवनपट सांगितला प्रास्ताविकामध्ये. जीवनाची स्थिती कशी असते बघा तुम्ही. ज्यावेळेस ते लहान होते नाना, त्याच वेळेला मातृछत्रत्व त्यांचं हरपलं. महाराज, बाकीचा समाज असा आहे ज्याने सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. आई वारल्यानंतर पोरका झालेला मुलगा तरी मात्र परमेश्वर वाई देतात, संत महात्मे वर्णन करतात. जाऊ द्या ना, गेली ताई. जगी जास कोणी नाही त्याचे देवा आहे, जगी जास कोणी नाही त्याचे देवा आहे. निराधाराचा आधार तोच एक आहे, जगी जास कोणी नाही त्यासी देवा. आई गेली. आईचा ऋणानुबंध तिथपर्यंत होता नानांच्या सोबत. काय वर्ष त्यांचं 2, 4, 5, 6 वर्षे काय असेल. ऋणानुबंध संपला की प्रत्येकाला जावं लागतं. ऋणानुबंधेन सर्वत्र पशुपती सुतालय. एवढ्या अल्प वयामध्ये मातृछत्र ज्यावेळेस हरपलं तरी नानांनी त्यांच्या पावलांना योग्य रीतीने टाकले. या संदर्भामध्ये तुकोबाराय म्हणतात, आपुल्या हिता, आपुल्या हिता जो असे जागता, आपुल्या हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, तयाची. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुम्ही म्हणाल बाबा देवाला हरिक वाटतो. कोण्या कुळामध्ये कन्या जन्माला आली, पुत्र जन्माला आला, देवाला हरिक वाटतो, मग आई कशी घेऊन जातो.
आहे ना, थोडं शंकास्पद आहे ना. देवाला हर्ष वाटतो, मग एकीकडे दुःख देतो. सब आपले म्हणजे गैरसमज होऊ शकतात. देवाला हर्ष, चरण असं म्हणतंय ना, आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या, कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा ऐका द्यावी. हा ऋणानुबंध आहे. ऋणानुबंध संपला म्हणजे तुम्हाला आम्हाला कोणालाही थांबावं लागत नाही, जावं लागतं. पण त्याच्या पाठी राखा. ईश्वरी ही नियत आहे, ईश्वरी हा उपक्रम आहे. परमेश्वर त्याची काळजी घेतात. वृक्षाचे पाने हले ज्याची सत्ता, राहिली आणता मग कोठे. वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या आज्ञेने चालत नाही. आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेला नानांनी जे पावलं टाकलेत ते आजपर्यंत व्यवस्थित पावलं आहे. याला कारण हे आहे, त्यांच्या जीवनामध्ये धर्म आहे. बघा तुम्ही, धर्माची ताकद किती मोठी आहे. राजकारणामध्ये धर्म जर गेला, राजकारणामध्ये जर धर्म गेला तर राजकारण सुधरेल की नाही. पण राजकारण धर्मामध्ये जर आलं, बघा ना तुम्ही. हो, म्हणून जीवनामध्ये खऱ्या अर्थाने या बाबी ज्या आहेत त्या धर्म शिकवतात. ये धार येते तर धर्म. त्यांच्या वडिलांपासून पिढी जात मानवा संप्रदायाची उपासना पंचकृष्ण भक्ती रुजवलेली आहे आणि ती खऱ्या अर्थाने महत्वाची आहे. अहो, तुमच्याकडे बैलगाडी आहे बघा. बैलगाड्या कमी झाल्या पण तुम्ही पाहिल्यात, बैलगाडी असते, बैलगाडीच्या चाकाला तुम्ही काय सोडतात? वंगण. बरोबर. का बरं सोडतात? कशासाठी सोडतात? ते काय म्हणतं का मला सोडा, पण तुम्ही सोडताय की नाही? कशासाठी? त्याचा आवाज येऊ नये, त्याचा आवाज येऊ नये. कुच 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 असं वाजत असतं ते जर नसलं तर. दुसरी गोष्ट, ते जर नाही सोडलं तर त्याचं घसरण होऊन लवकर खराब होतं. तेलाच्या अनुषंगाने ते स्मूथ चालतं, व्यवस्थित चालतं. बरोबर आहे. म्हणजे बैलगाडीच्या चाकाला काळ तेल सोडणं महत्वाचं आहे, तसं घररूपी चक्राला धर्मरूपी तेल सोडायला पाहिजे. धर्मरूपी तेल म्हणजे काय? स्वतः दररोज पारायण करणे, संध्याकाळी नामस्मरण करणे, मधला कालखंड जो आहे तो तुमच्या व्यापाला घ्या, संसाराला घ्या, राजकारणाला घ्या, धर्मसेवेसाठी घ्या, ग्रामसेवेसाठी घ्या, तरच त्याला घर मानता येईल. धर्मरूपी तेल जर नसेल, ते जसं घरघर करतं बैलगाडीचं चाक, तसं ते घर सुद्धा घरघर केल्याशिवाय राहणार नाही. त्याची साक्ष आहे आजी, त्याची पोच पावते. नाना 81 पर्यंत येतात. केवळ धर्मरूपी तेल. बाबा मगाशी म्हणाले ना भाटे बाबा, संत सवास संगत करे बड़े के तो बढ़त बढ़त बढ़ जाय, संगत करे नीचो के तो घटत घटत घट जाय. जीवनामध्ये संगत कोणाची धरावी. भगवान श्री चक्र स्वामीने 11व्या शतकामध्ये समाजाला प्रबोधन करताना सांगितलं की जीव जैसा संगी ठेवी जे तैसा ठाके. म्हणून त्यांच्या ज्या भावना आहेत त्या विचलित झाल्या नाहीत, त्या स्थिर राहिल्यात. कशा स्थिर राहिल्या? अपूर्यमाना मचल प्रतिष्ठम समुद्र माप प्रविशंती यद्वत तद्वत कामायम प्रविशंती सर्वे स शांती मापनोती न काम कामे. ऐकायला गोड वाटलं तुम्हाला, परंतु त्याचा अर्थ आता सांगतो. कृष्ण महाराजांनी दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलं, अर्जुना कसं असावं? क्षत्र राजकीय राहू द्या, क्षेत्र व्यावसायिक राहू द्या, क्षेत्र तुमचं पारमार्थिक राहू द्या का संसारी राहू द्या, स्थिरता असायला पाहिजे. अपूर्यमाना मचल प्रतिष्ठम समुद्र माप प्रविशंती तद्वत कामायम. अपूर्यमाना मचल प्रतिष्ठम समुद्र. समुद्र जसा आपली मर्यादा कधी सोडत नाही. किती नाले, किती नद्या त्याच्यामध्ये गेल्या तरी तो कधी म्हणत नाही अरे बस झालं हो, आता बस झालं, येऊ नका येऊ नका येऊ नका. तो डगमगत नाही, तो ढळत नाही, तो चढत नाही, तो स्थिर असतो, स्थिर असतो तो.
अपोय माना वचरा प्रतिष्ठम समुद्र मापा प्रविशन तद्वत म्हणजे तसं तद्वत कामायम प्रविशंती सर्वे सशांती मापनोती नकाम कामे. तसं नाना जीवनामध्ये डगमगले नाही. कसे नाही डगमगले? काय शिकवतात संत? समयाचे सादर व्हावे, समयाचे सादर व्हावे, देव ठेविला तैसे रहावे, प्रभू ठेविला तैसे रहावे, समयाचे सादर देव ठेवील तैसे राहावे. गाराने करायचे नाही देवाकडे, गुरुकडे गाराने करायचे नाही, वडिलांकडे गाराने करायचे नाही, भावंडाकडे गाराने करायचे नाही. कारण मूळ पंत म्हणाले मनात वाचले पूर्व संचित केले, भोगले ते फळ प्राप्त झाले. त्याच्यावर आमचे स्वामी म्हणतात बाई तुम्हा मारिता पूजिता समान व्हावे किंगा. पूजनामध्ये आदरामध्ये तुम्हाला जसं खुश होता येतं तसं तुम्हाला कोणी त्रासही दिला, कोणी निंदाही केली, कोणी तुमच्या विरोधातही गेलं तरी तुम्ही डगमगायचं नाही. उदाहरणार्थ श्री रामचंद्र ज्यावेळेस वनवासाला जाण्याची तयारी करतात चेहरा स्मितहास्य आहे. तुमच्या आमचा सारखा म्हणला असता कैकई दाखवा मला पहिले, अशा बाया केल्या असत्या आपण. जेल भोगवली मी, पण कैकेयीला सोडणार नाहीत. काहीच परिणाम नाही झाला श्रीरामचंद्रांवर. राज्याभिषेक तुम्हाला होणार आहे, जो उल्हासित चेहरा आहे तोच चेहरा वनवासाला जाताना आहे, कुठेच फरक नाहीये. आपला चेहरा तर फोटो काढणारा सुद्धा कंटाळून जातो. स्माइल द्या, थोडा हसा, थोडी मान खाली करा, तिरपी करा, इकडं करा, तिकडं करा. किती शिकवतो तो आपल्याला? सांगा ना, किती शिकवतो आपल्याला फोटोग्राफर. कंटाळून जातो आपल्याला. आपलं सुख हरपलेलं आहे महाराज, स्वास्थ्य आपलं हरपलेलं आहे. आणि आमचे स्वामी म्हणाले हेच तर धडे नानांना आमच्या पूर्वजांनी गुरु महंतांनी दिलेले. स्वामी म्हणतात प्राणिया येथ आलेया जळता जावे निवावे ते कोठे. तुम्ही आमच्याकडे या. जगामध्ये अशांतता पसरलेली आहे. शांतता फक्त मठात आहे, मंदिरात आहे, सत्संगामध्ये, दिंडी सोहळ्यामध्ये, पंचकृष्ण कीर्तन सप्ताह आहे, अखंड हरिनाम सप्ताह आहे, भागवत कथा आहे. तिथेच जीवाला समाधान प्राप्त होणारे. देव म्हणतात प्राणिया येथ म्हणजे आमच्या जवळ आलेया जळत जळत जावे निवावे ते कोठे. जगात शांतता पसरलेली आहे, अशांतता पसरलेली. शांतता फक्त प्रभू चिंतनामध्ये, नाम चिंतनामध्ये आहेत. आणि म्हणून कितीही काही त्यांच्या जीवनामध्ये हाल अपेष्टा, तत्वज्ञानाची बाजू त्यांना समजावत होती. घाबरू नका नाना, सुख दुःखे समे कृत्वा लाभाला भो जया जेव. कधी सुख राहणार, कधी दुःख राहणार, कधी हानी राहणार, कधी लाभ राहणार. याला डगमगायचं नाही. आपलंच काय चाललेलं आहे. सकाळी उगवल्या सूर्य पहा तुम्ही, लोक शूटिंग घेतात, उगवता सूर्याची शूटिंग घेतात लोक. अरुणोदय झाला, भुपाळ्या वगैरे चालू होतात, सुंदर दिसतो. अगदी अर्धा थोडासा निघालेला असतो, डोंगराच्या असतो, आवारात तो व्यापलेला असतो. मस्त शूटिंग घेतो आपण त्याची. कावळा छान दिसतो, तो मस्त वाटतो, तांबडा कलरचा दिसतो, बघावं वाटतो त्याला. आणि 9, 10, 11, 12 आता तो तापलेला आहे. आता त्याचं अवसान बदललेलं आहे. कुठपर्यंत बदललेलं राहील? किती वाजेपर्यंत बदललेलं राहील याचं अवसान? बोला ना. 5, 5:30, 6 पर्यंत. परत पहिला जसा दिसत होता तसाच परत होणार आहेस तो. तसाच होणार आहे तो. येताना छान दिसला, जाताना छान दिसला, मध्ये मात्र तो बघावणी वाटला आपल्याला. बरोबर ना? अरे ही स्थिती सूर्याची आहे, ही स्थिती चंद्राची आहे, ही स्थिती आमच्या नदीची आहे. नदीला कधी पूर असतो, कधी महापूर असतो, कधी थेंब राहत नाही तिला, कधी गढूळ पाणी असतं, नवीन पाऊस पडलेल्या गढूळ पाणी असतं. नंतर मग ते गाळ खाली बसून गेला, 2-5 दिवसांनी, 8-15 दिवसांनी अगदी मस्त निर्मळ पाणी वाहत घेऊन जाते ती. बरोबर आहे? नदीची अवस्था अवघड आहे.
कधी महापूर आहे, कधी पूर नाही आहे. बघा ना तुम्ही जीवनामध्ये हे धडे घ्यावी लागतात, ही ज्ञान ऊर्जा निर्माण करावी लागते आपल्याला. ज्ञान होय अज्ञानाचे, ज्ञान आला की अंधकार गेला, पण ज्ञानापर्यंत समाज पोहोचत नाही, ज्ञानाचे धडे घेत नाही आणि म्हणून समाज अस्वस्थ झालेला आहे. महाराज, अस्वस्थ समाजाला ज्ञानाची गरज आहे. दुसरं ज्ञान नाही. तुम्ही बाकीचे ज्ञान मिळवा, तुम्ही शालेय शिक्षण घ्या, तुम्ही पहिल्या वर्गातून तुम्ही दुसरीत जा, पाचवीत जा, 12वीत जा, FY करा, ग्रॅज्युएशन करा, नाना प्रकारचे सर्टिफिकेट मिळवा. त्या ज्ञानाने तुम्हाला खूप मोठ्या पदावर जाता येईल. कलेक्टर होता येईल, साहेब होता येईल, खूप मोठा व्हाल तुम्ही त्या ज्ञानाने. भौतिक ज्ञानाने आत्मकल्याण होत नाही, आत्मसमाधान लाभत नाही, लक्षात घ्या. मोठं होता येईल तुम्हाला, मी म्हणत नाही, मोठं होता येईल, पण ते सुख तर अगदी थोडस आहे. सुख पाहता जवा पाणी, दुःख पर्वता एवढे. मग अशा प्रकारचा संदेश ज्या वेळेला त्यांच्या जीवनामध्ये मिळतो आणि ते त्याच पद्धतीने आपल्या संसाराला रंग देता येतो, रूप देता येतो. महाराज, संसार सुद्धा बोटावर म्हणण्यात लोकांनाच करता येतो. हो, नाही तर मी त्याच्यावर खूप बोलणार नाही, का मी त्याच्यात पडलो नाही म्हणून जास्त बोलतही नाही. तुम्ही आहेत त्याच्यामध्ये. बघा, कोणाचा संसार बाटल्या फोडण्यात चाललेला आहे, कोणाचा संसार याच्यात चाललेला आहे, कोणाचा संसार पत्ते पिशातण्यात चाललेला आहे, कोणाचा संसार लावालाव्या करण्यामध्ये चाललाय, कोणाचा संसार या धर्माची त्या धर्माची, या पंथाची त्या पंथाची निंदा कर, टिंगल कर. असा समाज सांगा तुम्ही आपल्या सोबत नेणार काय आहे का, कसा जाणार आहे? कोणाचा संसार देवतांचा, मद्यांचा, पिशितांचा वेश्या, पापार्थ चोर्याम परद्वार सेवा, एतानी सप्तव्यसनाने घोरात घोरी नरके पचंती. नरकाला नेण्यासाठी महाराज ही सप्तव्यसन असतात. त्याच्यासाठी माणसांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. संसाराला खऱ्या अर्थाने रंग द्यायचा असेल तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? अवघाची संसार सुखाचा करेन, अवघाची संसार सुखाचा करेन, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, अवघाची संसार सुखाचा करेन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीना तिन्ही लोक. महाराज, एकाच वेळेला या मानवी जन्मामध्ये संसार करतो, परंतु तिन्ही लोकांमध्ये रंग भरवण्याची क्षमता, ऊर्जा या संसारामध्ये बघा तुम्ही. मृत्यू लोकांमध्ये सुद्धा आनंद आहे. बघा तुम्ही, धर्मवान माणूस असेल, गळ्यात माळ असेल, गाठी असेल, तीर्थयात्रा करणारा असेल, बोलणं त्याचं सुंदर असेल, नाजूक असेल, महात्मेने प्रियवक्त्या व्हावे. आमच्या चक्रस्वामींनी काय सूत्र सांगितले, ती ऊर्जा, ते ज्ञान, ते सूत्र संत महंतांनी यांच्यावर तो पगडा टाकला. नाना, स्वामी म्हणतात कठोर बोलायचं नाही. अरे, शब्द हे शस्त्र असतात, शस्त्र ती जपून वापरावी लागतात. शब्द हे शस्त्र असतात, जपून वापरावी लागतात. आंधळ्याचे पोरं आंधळेच असतात म्हणणारी कोण? बोला ना, द्रौपदी. टाळ्या वाजवा, मस्त उत्तर दिले त्यांनी. आंधळ्याचे मुलं आंधळेच असतात म्हणणाऱ्या द्रौपदीला महाराज किती मोठ्या संकटाला जावं लागलं, किती मोठ्या संकटाला. तरी भगवंत तिथे भक्ताची बाजू राखतात. मागे पुढे उभा आहे, सांभाळीत आली आघाद निवाराया. मागे पुढा उभा राहे सांभाळीत, बाजू राखतात देव, बाजू राखतात. आणि म्हणून ही सर्व तत्वज्ञानाची, गणगोत्री तत्वज्ञानाची, दोन नातेवाईक त्यांनी समजून घ्या कमी जोडले असतील, होतातच लोकांकडून. थोडस लक्ष देणं, थोडं देवधर्मी माणसाला थोडं कमीच होतं, बघणं होत नाही. आता आम्ही बघा तुम्ही, आज 5वा 6वा दिवस काय अखंड कार्यक्रम चालू असतात. आमच्याकडे जर दोन कोणी महंत आले, दोन संत आले, तरी आमची तयारी असते त्यांची येण्याची असते. ते कशाला म्हणतील आम्हाला, बघा ना, यांना काय किंमत नाही. पण जे अभ्यासू लोक आहेत ते समजून घेतात, यांना वेळेवर जाणं गरजेचं आहे. बरोबर आहे? याला एकमेकाला समजून घेणं, तुम्ही मला समजून घ्या, मी तुम्हाला समजून घेईन. कुठे गोंधळ होणार आहेत, पण कोणी कोणाला समजायला तयार नाही. महाराज, एका कुटुंबामध्ये वावरतात,
पतीला पत्नी समजून घेत नाही, पत्नी पतीला समजून घेत नाहीत. का समजून घेत नाहीस? आज हे थांबवणं गरजेचं आहे. हे ज्यावेळेस आपण थांबाल त्याच वेळेला बाबांनी एक चरण म्हणून दाखवलं होतं, जुळून या उत्तम व्यवहारे, अरे उदास विचारे वेच करी उत्तमाची गती, तो एक पावेल उत्तम होईल जीव खाणी. काही कुठे मोठ्या डिग्र्या घेण्याची गरज नाही. गरज आपला स्वर्ग समजा, गरज आपलं खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत समजा. ग्रामसभा दर महिन्याला असते ना, निर्णय घेते सगळी ती बॉडी. सरपंच उपसरपंच अमुक अमुक काय असतील ते सदस्य वगैरे सगळे निर्णय घेतात. या गटारी कशा करायच्या, तिकडे ते रोडाचं काम मला वाटतं खराब झालेलं आहे, तो 2 वर्षापूर्वी केला होता, आता इकडचा करायचा आहे. ग्रामसभेमध्ये सगळे विचार केले जातात. तसं घर सुद्धा ग्रामपंचायत समजायची, विचारसरणी एक ठेवायची. त्याचे वादविवाद होत नाही. तू मुलगा म्हणतो नाही 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 कोबी काय लावतात, मागच्या वर्षी फेकावं लागली, तंबाटे लावायचे, यांनी तंबाटे लावले, तंबाटे बी रोडावर फेकावं लागली. ऐकलं नाही याने ना ऐकल्यामुळे घरामध्ये वाद चालू झाले. आगाव आहे, हा असा जे तो तसा जे, तो बायकोला म्हणतो घे 2 आपले डबळे, चल कुणीकडे तरी दुसरीकडे जाऊ. नाही बापाने दिलं आपल्याला, आपण एखाद्या भाड्याने राहू. घरं फुटतात माणसात, इथून माणसं फुटतात, इथून नातेवाईक फुटतात, गोती बाजूला होतात. म्हणून त्याला शब्द आहे नाती गोती. काय शब्द आहे? बोलताना तुम्ही म्हणतात ना नातं गोत. नातं म्हणा फक्त, गोत काय? गोत म्हणजे गोत्यात आणणारे गोती, नाती गोती, नातं गोत, गोत्यात आणणारे ते. नात ना ते नाही आपले, ते नुसते समाजाला दिसायला आहे. लक्षात घ्या, नात आहे, ना म्हणजे नाही ते, आणि गोत्यात आणणारे ते गोती. नाती गोती म्हणजे गोत्यात आणणारे असतात, दुसरे कोणी आणत नाही, महाराज. म्हणून आपली ही ज्ञान ऊर्जा, ज्ञान शक्ती आपल्या अंतःकरणामध्ये जर असेल तर आपण डगमगत नाहीत. आणि ते कार्य या आरोटे परिवाराने केलेलं आहे. नानांच्या वडिलांना धन्यता इथे शास्त्रामध्ये दिलेली आहे. मी देत नाही. आपुल्या हिताचो असे जागता धन्य माता पिता तयाची. नाना 81 पर्यंत येणं म्हणजे त्यांच्या वडिलांची आठवण आज करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, जे संस्कार त्यांच्यावर पाडले असतील, जे अनुवंशिक जे काही, तुम्ही डॉक्टरकडे जातात ना, तुम्ही गेले का रक्त तपासायला, तुम्ही जा, तुम्हाला ते सांगणार डायरेक्ट, म्हणजे कोणता डॉक्टर म्हणणार नाही तुम्हाला अमुक आजार नाही, तो सांगेलच. नाही म्हटलं मग चालेल कसा दवाखाना, बरोबर की नाही? तुम्हाला शुगर म्हटलं की ते म्हणतात मग तुमच्या वडिलांना आहे का? हो आहे, मग बरोबर आहे, बरोबर की नाही? अनुवंशिक ज्याला म्हणतो आपण. मग संस्कारक्षम असणं गरजेचं आहे. संस्कारक्षम. आजीबाई होत्या, एक आजीबाई, नातवंडांना सांभाळण्याची सेवा असते त्यांची. नातवाने खूप त्रास दिला, एक दिवस खूप त्रास दिला. तिला वाटतं चला, जसं आपल्या बाबांचा म्हणजे आपलं मंदिर आहे नाही का, किंवा आमचे गोमेराज बाबांसारखे मंत आहेत, गावामध्ये राहतात, गावापासून थोडे शांतावर, त्यांचाही भव्य दिव्य तेथे आश्रम आहे, मंदिर आहे. आजीबाई वैतागल्या, नातवाने खूप त्रास दिला, बोर धरला आणि बाबांकडे जाऊन दंडवत केला, नमस्कार केला, दर्शन घेतलं. आणि आजीबाई हळूच म्हणल्या, बाबा खूप त्रास देतो हा नातू. त्यावेळेला बाबांनी सांगितलं, बालपण आहे ते. अरे कृष्णाला सुद्धा यशोद्याकडे घराणे यायचे, हे काही नाविन्य नाहीयेत. या आमच्या आजीबाई सहन करीत नाही. लहान लेकरे नव्हते, ते खोड्या करणार, ते पडणार, झडणार, ते काहीतरी आगोपणा करणार. ते वयच ते ना, ते त्या वयात तेच करावं लागतं ना. तो काय पोते उचलेल का? मग त्या पोते उचलेल, निंदायला जाईल तो. त्याचं वय ते आहे, त्याच कामासाठी तेवढं वय ते आहे. पण त्या थांबत नाही. आजीबाईंनी सांगितलं, बाबा सांगा ना याचं काहीतरी, काही आहे का, दोष आहे का कुंडलीमध्ये, कांडलीमध्ये? बाबा म्हणले, बाई त्या कर्मकांडात काही मला टाकू नको. कर्मकांड म्हणतात त्याला, बरोबर की नाही? तुम्ही आम्ही जन्माला आलो, लक्षात घ्या, जन्माला येणं जाणं कोण पंचांग पाहून येतं का? नाही येत. मग या ठिकाणी आजीबाईने आग्रह झाला, बाबाने सांगितलं ठीक आहे, तुमचा नातू 30 लक्षणे म्हणे. कारण मनुष्य 32 लक्षणे श्रेष्ठ असतो. लक्षणामध्ये किती लक्षणं पाहिजे? 32 लक्षणे मनुष्य श्रेष्ठ असतो. 32 लक्षणे माणसं होऊन गेलेत, नावं सांगायला सुरुवात केली. आजीबाई म्हणले, बाबा लोकांचं नका सांगू आम्हाला,
माझ्या नातवाकडे काय लक्षण आहे ते सांगा. बाबांनी सरळ सांगून टाकलं, आजीबाई तुमचा नातू 30 लक्षणी म्हणे. किती लक्षणी? 30 लक्षणी. आता 30 लक्षणं म्हटल्यानंतर थोडा आनंद होईल का? खूप आनंद झाला आजीबाईला. आजीबाईला इतका हर्ष झाला, बापरे 32 लक्षणे म्हणून श्रेष्ठ असतो, माझ्या नातवाकडे 30 लक्षणे आहेत, खूप चांगलं आहे, वा 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 भाग्यवान आहे आमचं घर, ठीक आहे चांगलं आहे, 30 लक्षणे आहेत. हळूचकडे बाबांना म्हणले, बाबा तुम्ही म्हणले 32 लक्षणे मनुष्य श्रेष्ठ असतो, याच्याकडे 30 आहेत, कमी किती आहेत? म्हणजे 2 कमी आहेत. आजीबाईने म्हटलं 2 कोणते कमी बाबा? 2 असे कमी आहेत म्हणे. आजीबाई स्वतःला याला काही कळत नाही हे एक, आणि दुसऱ्याने सांगितलेलं हा कधी ऐकत नाही. बाकीचे 30 काही तुम्हाला चुलीत घालायचे आहेत का आता? अहो माणूस ठेंगणा लावू द्या, कलरने काळा लावू द्या, प्रकृतीने रोगी राहू द्या, माणसाचं श्रेष्ठत्व उंचीने, कलरने, रोगाने कळत नाही. माणसाचं श्रेष्ठत्व, कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व वयाच्या 16व्या वर्षी लोक माऊली म्हणून बघत होते. कोणाकडे? संत ज्ञानेश्वरांकडे. सांगा ना तुम्ही, तिथे कर्तृत्व होतं, नेतृत्व होतं, वक्तृत्व होतं, म्हणून खऱ्या अर्थानं त्या डिग्रीला, माऊली डिग्रीला ते पोहोचलेत. कर्तव्य करावं लागतं, आपण करत नाहीत. करणाऱ्यांमध्ये आपल्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक आहेत ऐक्यू कामे, दुसरे आहेत सांग कामे, तिसरे आहेत आगाऊ कामे. आता विस्तारपूर्वक सांगतो तुम्हाला मोकळं करून. ऐक्यू कामे म्हणजे काय? गावामध्ये सप्ताह चालू आहे, भागवत कथा चालू आहे, 5वा 6वा 7वा दिवस 2 दिवसांनी येणार आहेत. वडील म्हणाले, बेटा इकडे 2 दिवसाने सप्ताह होईल, काला होऊन जाईल, बाबा लोक चालले जातील, पंगतचा नंबर लागला नाही, घरी आणू, कप कप दूध देऊ त्यांना, वाटल्यास पोहे करू, थोडेसे 5-10 रुपये दक्षिणा देऊ, थोडी काहीतरी आपण धर्मरूप सेवा करू. जा बरं अमुक अमुकच्या घरी, बाबा लोक मी आताच पाहिले बसलेले, जा बरं. त्यावेळेला तो नातू किंवा तो मुलगा काय म्हणतो माहिती का? तो लहान पोरगा, आणि ते तिथं नसतील तर काय म्हणतो? बाप गॅरंटी देतो, मी आत्ताच आलो, बसलेले तिथं. याला काम सांगितल्यानंतर मुलगा म्हणतो ते तिथं नसतील तर? वडील म्हणाले, काय रे तू असंच करतो नेहमी, कधी काम ऐकत नाही, जा ना, काहीतरी अन्नदानाची सेवा घडेल आपल्याला. आणि तिथं कुत्रा असेल तर काय म्हणतो तो? त्याला ऐकायचं आहे, काम करायचं नाहीये. हा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग असा आहे, घरी दररोज 10, 15, 20 लिटर दूध दररोज निघायचं घरचं. कोणीतरी मोठा अधिकारी वारला, म्हणजे आमदार खासदारासारखा, दुखोटा म्हणून 2 दिवस डेअरी बंद होती. घरी दूध साचलं भरपूर, मोठ्या पातेल्यामध्ये आजीबाईने सांगत तापवलं. तापवल्यानंतर उकळी आणली मस्त की, काहीतरी कामानिमित्तानं तिला बाहेर जायचं होतं. सुनबाईला सांगितलं, मी गावात जाते, थोडा वेळ लागेल, दुधावर लक्ष ठेव, मांजर येईल सांडून टाकल, मांजर येईल तोंड घालल, मांजर येईल. हात जोडून सांगितलं सुनबाईने, आत्याबाई तुम्ही काळजीच करू नका. स्पेशल दरवाजात बसली. कोण? सुनबाई. कशासाठी? दूध सांभाळायला. आत्याबाई गेल्या, सासूबाई निघून गेल्या, थोड्या वेळ कुत्रीच्या देखत घुसली. कुठे? घरात. तिच्या देखत. प्यायचं तेवढं पेलं, सांडायचं तेवढं सांडायचं, घाणकारी तेवढी केली आणि निघून गेली. मग आत्याबाई आल्या. ते अवसान पाहिल्यावर बोलायला कमी करेल का आता ती सासूबाई? 100 गाड्यांची धडधड एका बाईची. बोला ना अर्ध तुम्ही. 100 गाड्यांची धडधड एका बाईची. हा, अरे कोणी केलं, कोण आलं, कसं काय झालं, हे असं काय झालं, तसं काय झालं, खूप चालायचं, पट्टा चालू केला बोलायला. बोलता कोणी केलं सांग ना. अहो म्हणे मांजर आपल्या कुत्री आली होती म्हणे. काय सांगितलं सुनबाईने? कुत्री आली ती म्हणून सांगते म्हणे. अजून तू कशाला बसली होती? कुत्री आली सांगते म्हणे. आत्याबाई तुम्ही ना मांजरच बोलून गेल्या होत्या म्हणे, कुत्रीचं गाव बोलले होते म्हणे तुम्ही. याला म्हणतात सांगकामे. काय म्हणतात? सांगितलं तेवढंच करायचं. पहिला कोणता ऐकलाय आपण? ऐक्यू काम्या. दुसरा सांग काम्या. आता एक कोणता राहिला? प्रवचनात आहेत ना तुम्ही, बोला ना मग. आगाऊ काम्या. आगाऊ काम्या असा असतो, आजीबाई वेळेवर पडलेले आहेत, डॉक्टरांनी 2 इंजेक्शन दिले, गोळ्या वाटल्या, लेटर पॅडवर लिहून दिल्या. डॉक्टर गेले, बाप म्हणला हे पैसे घे बाळा, एवढं आजीचं आपलं मेडिसिन गोळ्या वाटल्या घेऊन ये. गेला आपला तो दुकान, आपल्या मेडिकलवर. मोठ्याला गेला. मोठ्याला तुमच्या गावात आहे का मेडिकल? ब्राह्मणवाड्यात? हा चला जाऊ द्या, ठीक आहे. गावात तर गावात गेला, मेडिसिन गोळ्या वाटल्या घेतल्या.
तिथून उतरला, कापड दुकानात गेला. कापड दुकानात गेल्यावर मस्त की मोठा कपडा घेतला, 5-7 फुटाचा कोरा कपडा घेतला. घरी आला, पप्पा हे घ्या मेडिसिन गोळ्या वाटल्या, उरलेले पैसे घ्या पप्पा, दुसरा हातपुडे करा. दुसरा हातपुडे केल्यावर कोरा कपडा ठेवला. त्याचा बाप म्हणला त्याला, का रे तुला गोळ्या वाटल्याच सांगितल्या त्या, कपडा कोणी सांगितला होता? म्हणजे पप्पा गोळ्या बाटल्या म्हणजे आजी जिवंत असतील तर गोळ्या बाटल्या खाईल, आणि आजीबाई जर गेली असेल तर कपडा काम पडेल म्हणे. इथून गावात जायला उन्हात आणायचं काय थोडं साधा आहे का म्हणले ते. म्हणजे याला म्हणतात आगव काम्या. 3 पंक्ती बसवल्या, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला थोडं तपासा. आता नाही तपासता आला तर हा कार्यक्रम झाल्यावर तपासा, आपण कोणत्या पंक्तीतले गिराईक आहोत, कोणत्या पंक्तीमध्ये आपण बसलेलो आहोत हे स्वतःला तपासा, स्वतःला विचार करा. आणि मग अशा पद्धतीनं खऱ्या अर्थाने या परिवारावर ते संस्कार झाल्यामुळे इथपर्यंत नानांनी तो प्रवास केलेला आहे. आणि सांगायला नको, संतही सांगतात, कारे ना ठेवीसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो. तुम्ही त्या आज खरा जगामध्ये श्रीमंत कोण असेल? बिल्डिंगवर बिल्डिंग, तालावर चढलेले आहेत, वाहनांवर वाहन त्याच्याकडे आहेत, याला श्रीमंती म्हणता येणार नाही. खऱ्या अर्थाने ज्याची तब्येत चांगली आहे, सांगा ना कोण श्रीमंत आहे? बोला ना. ज्याची तब्येत चांगली आहे तो खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. नाना श्रीमंत आहेत खरे, बघा अजूनही खऱ्या अर्थाने ते व्यवस्थित हातामध्ये गाठी घेतलेली आहे, मस्तपैकी जॉकेट घातलेलं आहे, ड्रेस घातलेला आहे, टोपी घातलेली आहे. ज्याची तब्येत चांगली तो श्रीमंत आहे. बाकीचे काय करतात? त्याच्यावर आमचे चक्रस्वामी म्हणताय, बाई सर्व संपत्ती बाकीच्या सगळ्या संपत्ती आहे आणि परमेश्वर आपली संपत्ती आहे. तब्येती बरोबर परमेश्वरही कमवला. काय पाहिजे? टाळ्या बांधवा नाही कळणार बाबा. काय पाहिजे ना अजून? काय पाहिजे त्या संसाराला? काय पाहिजे? तब्येत चांगली आहे, अर्धांगिनी शेजारी बसलेली आहे. हा खऱ्या अर्थाने योग येण्यासाठी महाराज माणसाची विचाराची पातळी अत्यंत महत्वाची साधावी लागते. विचारांची म्हणजे कोणतरी म्हटलेलं आहे, राखावी बहुतांची अंतरे. म्हणा ना बाकीचे. असं मलाही बरं वाटतं कोणतरी म्हणजे आहे. आमची ब्रह्मोदय शास्त्राची पोथी चालते ना, त्यावेळेस तुम्ही पाहिली ऐकली असली, मानव मंडळींना माहिती. ब्रह्मोदय शास्त्राची पोथी चालू असताना खालून सूत्र सांगितलं जातं, पक्ष म्हटल्या जातात, ती डबल म्हटल्या जातात, मग ती पोथी रंगात येते बरं का. सृष्टीमध्ये कवणे करणे मुंची येणा एके परमेश्वरी बिन तुळची परमेश्वर कसा आहे, निर्विण निराकार आहे. म्हणजे असं सगळं बोलल्यानंतर मंत विश्लेषण करून सांगतात. तसं आम्हाला सवय आहे. तुम्ही जर वेळोवेळी आम्हाला प्रतिसाद दिला किंवा तुम्ही हसत खेळत बसले तर आम्हालाही वाटतं अजून 2 वेळा जास्त सांगावे यांना. बरोबर आहे की नाही? तुमच्यावर अवलंबून आहे ते, नाही का? तुमचे चेहरे जर असे असतील. आणि समजून घ्या, कीर्तनामध्ये सुद्धा जे भजनी तालखीने उभे राहतात ना, काही बघा पाय टिकून उभे राहतील, असेच उभे राहतील, अशीच उभे राहतील. समजून घ्यावा, त्यांची चुकी नाही, बाबाची चुकी आहे. त्याची काय चुकी आहे? ते जर रंगलं असतं तर कशाला उभं राहिलं असतं असं? आता उभं राहून दाखवत नाही मी तुम्हाला. काही असे आळसून उभे राहतात, पायर पाय देतील, आडी मारून उभे राहतील. समजून घ्यावा, कीर्तन बरोबर नाहीये. बरोबर आहे? हा, तुम्हाला हसवणं, तुम्हाला म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य निर्माण करणं हे वक्त्याचं काम असतं. ध्यानात ठेवा. बोलतात लोक, बोलत कोण नाही असं काही नाही, भरपूर बोलतात, पण बोलायला अत्यंत प्रभावीपणा बोलल्याने खऱ्या अर्थाने समाजाला आवडतं. जे आज खऱ्या उपयोगाचं आहे. सांसारिक जीवन जगवताना खऱ्या अर्थाने असं म्हटलंय, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन तिन्ही लोकांमध्ये आनंद भरवण्याची क्षमता साधली गेली पाहिजे. डगमगायचं नाही. आपण डगमगलं की खऱ्या अर्थाने आपण त्या सुखापासून वंचित होत असतो. आणि म्हणून ज्याला बाबा बोलले की जे 1000 म्हणजे चंद्र त्यांनी पाहिलेले आहेत, 1000 चंद्र पाहिलेले आहेत पौर्णिमेचे, असा 1000 प्रकाशाचं प्रतीक, 1000 प्रकाश त्यांच्यावर ते म्हणजे बघितल्यानंतर त्याचा शुभ्रता त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये ती दरवळत आहे. ती दरवळत असताना आपलं व्यक्तिमत्व परमेश्वरापर्यंत जातील यात काही शंका नाहीयेत. आणि बंधूंनो, सांसारिक जीवनामध्ये अन्न वस्त्र निवारा ही सुद्धा महत्वाची आहे. सुरुवातीला फाटेबाबा अन्नावर सुद्धा बोललेत. फाटेबाबा का बोललं? कारण 16 अध्याय स्पेशल त्याच्यासाठी भाऊ. 16 अध्यायामध्ये श्लोक आहेत कोणते? कट्वम ल
लवणा तीक्ष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहीन. अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही मूलभूत गरजा आहेत की नाही? तुम्हालाही गरज आहे, मलाही गरज आहे, मलाही सुटता वगळता येणार नाहीत. अन्न, वस्त्र, निवारा संसारामध्ये. पण या कशा असल्या पाहिजे? अन्न कसं असलं पाहिजे? म्हणून कृष्ण महाराज म्हणाले कट्वांना लवणा तीक्ष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहीन. अत्यंत तिखट खाणारी माणसाची प्रकृती तंबुनी असते. म्हणून या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने सर्वांना नानाच्या वतीनं सांगणं आहे. कारण ते इथपर्यंत आले ना, म्हणून आपल्याला तिथपर्यंत जायचंय. मग त्यांचं अनुकरण आपल्याला लक्षात आणावं लागेल की तिखट खाऊ नका. तिखट खाल्ले म्हणजे हृदयाच्या आतमध्ये जे काही अल्सर ज्याला म्हणतो आपण, बारीक आतड्या असतात, जठराग्नींना होल पडतात. पुढे देवाने सांगितलं नाही काठवांना लवणा तीक्ष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहीन. तिखट खाऊ नका, शिळ खाऊ नका बायो, बरं का? तुम्ही म्हणजे बचत करू नका असं नाही म्हणायचं. थोडं स्वयंपाक कधी उरेल कधी कुठे थोडाफार, पण त्याला तुम्ही शिळ सकाळी खाऊ नका. शिळ खात असल्याने रोग आपल्यावर आक्रमण करतो. त्याच्यातली जी ऊर्जा असते ताजेपणाची ती निघून जाते, ज्याला एक्सपायर म्हणतो आपण, बरोबर की नाही? हा, ते नुसतं वर्ग होत असतं आणि रोग आपल्या घरामध्ये आल्यानंतर स्वस्थता बिघडते, पैशाची हानी होते. सुंदर सांगितलंय गीतेमध्ये कट्वमला लावणा तीक्ष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहीन. म्हणून अन्न हे सात्विक घ्या, सात्विक घ्या आहार, चांगला आहार घ्या. जयाचे खावे अन्न तयाचे होईल तैसे मन. दुर्योधनाचं अन्न दुर्वास ऋषीने खाल्लं. दुर्योधनाचं अन्न दुर्वास ऋषी दुर्योधनाकडे गेले, सन्मान झाला, आदर झाला, संतुष्ट झाले. काय मागायचं ते मागून घ्या दुर्योधन, दुर्वास ऋषी म्हटले. मग तेव्हा दुर्योधनाने काय मागितली? इंडिका मागितली, स्कॉर्पिओ मागितली, मग काय मागितलं? फ्लॅट मागितला, काय मागितलं? बोला ना, काय मागितलं? म्हणून चांगले ज्ञान अभ्यासपूर्ण प्रवचन कीर्तन ऐका, तेव्हा प्रभाव पडेल, नाही तर काही उपयोगाचं नाही ते. लक्षात घ्या. का दुर्योधनाचं आमंत्रण खाल्लं, पण दुर्योधनाने काय मागितलं? आपलं दुर्योधनाने काय मागितलं? दुर्वास ऋषी प्रसन्न झाला. दुर्योधनाने काय मागितलं? वाजू द्या चार, मला काय नाही, मी पुढे जाणारच नाही. शाबास, टाळ्या वाजवा, एकदम परफेक्ट उत्तर. कारण त्यावेळेला पांडव कुठे होते भाऊ? शाबास. 12 वर्षे वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. याच्यातच हरले ते. 12 वर्षे वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. अज्ञातवास म्हणजे पांडवांनी कौरवांना विचारल्याशिवाय सुलाही जायचं नाही आणि शिलाही जायचं नाही, विचारल्याशिवाय. तसं वर्गामध्ये नाही का विद्यार्थी सरांना विचारल्याशिवाय जात नाहीत, तसं त्याला अज्ञातवास म्हणतात. अज्ञातवास, बरोबर आहे? अज्ञातवास त्याला म्हणतात. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच की त्यांनी सांगितलं पांडवांकडे जाऊन भोजन मागा. पांडव त्यावेळेला वनवासात होते. ज्यांना सूर्याकडून थाळी यायची भोजनासाठी, 5 पांडवांचं जेवण झालं किती मस्त की पालथी मारून द्यायची 2 द्रौपदी. आणि यांनी जाऊन लगेच आपलं 1 नाही 1000 ऋषी घेऊन गेले. भिक्षाम देही असा आवाज ऐकल्याबरोबर पांडव आईस्क्रीम झाले. काय झाले? थंडगार झाले, घाम फुटला. बापरे, अरे अन्न घालावे सर्वाभूती, पात्र लागे दैवागती. का अभिष्टचिंतन सोहळा करायचा? अन्नदान होईल त्या निमित्ताने. दानात दान श्रेष्ठ अन्नदान आहे. का 61वी करावी? का शताब्दी करावी? का 91वी करावी? त्या निमित्ताने 2 पाहुणे रावळे, 2 संत महात्मे येतील आणि त्यांच्या ठिकाणी आमचं भोजन घडेल. हा दृष्टिकोन असतो बंधूंनो. ही 75वी करण्याच्या पाठीमागे, 81वी करण्याच्या पाठीमागे, 91 करतात कोणी लोक, कोणी शताब्दी करतात. आणि शताब्दी सुद्धा आपल्याला करायची नानाची गाड्या वाजवा मग. आणि मी जी शताब्दीला बरं का बाबा, त्या बाबा म्हणजे असं बोललो म्हणजे सगळ्यांना. आणि एवढेच पाहिजे ऐकणारे बी सगळे, बरं का? तुम्हाला बी सगळा हाच आनंद, हाच पर्व आपण अजून परत 19 वर्षांनी करणार. 19 ना, बरोबर. अन्न, चला पुढे आता. वस्त्र कसं असायला पाहिजे?
बाय हो, कपडे कसे पाहिजे आपल्या अंगावर? अंग भरून. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. वा वा. आमचे स्वामी म्हणतात, बाई आपली मांडी परपुरुषा देखो ने दीजिए. काय स्वामींचे वचन, स्वामींचं सूत्र आहे महाराज. तुम्ही जात नाही, पोचत नाही, ऐकत नाही, म्हणून तुमचे गैरसमज आहेत सगळे हो मानवपंथाविषयी. काय सुंदर विवेचन आहेत. महात्मेने प्रियवक्त्या व्हावे. अरे वैर्याचा देव झाला म्हणून त्यांनी दगडाने हाणावा. सुंदर, अगदी एकदम भारी आहे. एका कारणे साता पाताचा सासुरवाद सहन कीजे. हो, म्हणून वस्त्र जे आहे, अंग भरून वस्त्र प्रत्येकाचं असलं पाहिजे. विशेष आमच्या स्त्रियांचं, मुलींचं, शाळेत जाणाऱ्या, कॉलेज जाणार. कारण हाफ कपडे घातल्यावर अभ्यास येतो का? पूर्ण कपडे घातल्यावर अभ्यास येत नाही का? हा, सांगा ना तुम्ही. आज खऱ्या अर्थाने समाज विचलित होतोय. कुठून होतोय? तुम्ही व्यवस्थित राहा, समोरचा माणूस विचलित होणार नाही. बरोबर आहे? हो. अन्न वस्त्र कसं असावी, वस्त्र कसं असावी, किती कपड्याचं घ्या तुम्ही, त्याच्याबद्दल म्हणणं नाही आम्हाला. महाग घ्या, लोक 1000चा वापरतात, तुम्ही 5000चा वापरा, पण चांगलं वापरा. ते तुम्ही संस्कृतीला जोपासणार आहात, तुम्ही संस्कृतीला खतपाणी घालणार आहात. लक्षात ठेवा. तुम्ही काहीतरी या महाराष्ट्रामध्ये येऊन, महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र, अनेक राज्यापैकी महाराष्ट्राला विशेष महत्व दिलेले. या महाराष्ट्राचं पाणी पवित्र आहे. या महाराष्ट्रामध्ये चक्रस्वामींचं वास्तव्य झालेले. या महाराष्ट्रामध्ये तुकोबारायांचं कार्य झालेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये माऊलींच्या ओव्या तयार झालेल्या आहेत. या महाराष्ट्रामध्ये जनाबाई सारखे खऱ्या अर्थाने जन्माला येते. या महाराष्ट्रामध्ये संत मीराबाई जन्माला येते. या महाराष्ट्रामध्ये साने गुरुजींसारखे खऱ्या अर्थानं कार्य करतात. बाबासाहेब आंबेडकरांसारखे कार्य करतात. पवित्र राज्यामध्ये आपण आलेलो आहोत. कशी अंगावर वस्त्र असायला पाहिजे. नको आपल्यापासून कोणाला त्रास, कोणाचं मन विचलित नाही झालं पाहिजे. आपण कारणीभूत त्याला ठरेल. त्याचा मन विचलित झाल्यानंतर इथपर्यंत विचार करावा लागणार आहे. प्रवचन, कथा, कीर्तन काय त्याच्यासाठी जे आम्ही खूप तळमळपूर्वक सांगतो. काय तुम्हाला कोणी लहान म्हणणार आहेत, कोणी गरीब म्हणणार आहेत, हाफ कपडे घातल्यावर तुम्हाला चांगलं म्हणणार आहेत. एका माणसाने मला सांगायला सुरुवात केली. टाइम होता थोडासा, पंचपदी चालू झाली. मी म्हटलं का झालं का मुलीचं लग्न? वा वा बाबा, मुलीचं लग्न झालं. इतक्या सुखात आहेत, इतकं चांगलं आहेत, आणि इतके सगळे मानतात, तिकडे सगळे चांगले मानतात. बस आपली मुलीला अजिबात कुठलं बंधन नाही. ड्रेसवरती ते राहते. काय म्हणतो तो? ड्रेसवरती ते राहते. म्हणजे मोठी कमाई केली काय तिने ड्रेसवर राहते तर? आज संस्कृती खऱ्या अर्थाने ज्यांनी जोपासली बंधूंनो, त्याचं कल्याण झाल्याशिवाय जाणार नाही. तुम्ही असं समजू नका. तुमच्या आमच्या नियंत्रण भगवंताचं आहे. कोण कोणाला कशाचा त्रास देतोय, कोण कशाचा त्रास देतोय तुम्हाला नाही माहिती. सगळी नोंद भगवंताकडे होत असते. आणि खऱ्या अर्थाने बंधूंनो, आपली जसं तो CCTV काय कॅमेरा असतो ना, बरोबर की नाही? तुम्ही देवळात इकडे तिकडे, बस स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर, दवाखान्यात सगळीकडे लावलेले असतात. हे क्षणिक आहेत, पण भगवंताचा CCTV जो आहे कॅमेरा, तो तर अखंड चालू आहे ना हो. नका तुम्ही घरात चुलत्याला घाबरू, नका तुम्ही भावाला घाबरू, नका कोणाला घाबरू, पण त्याला तर घाबरा ना. तो अदृष्टपर आहे ना, त्याला तर घाबरा. म्हणून वस्त्र खऱ्या अर्थाने सांसारिक जीवनामध्ये चांगलं नेसा, व्यवस्थित घ्या, चांगलं स्वच्छ वापरा. आलं का लक्षात? म्हणून अन्न, वस्त्र आणि निवारा. निवारा म्हणजे POP झालं पाहिजे तेव्हा झोपेल असं काही आहे का भाऊ? पेळा आहे, पेळा समजून घ्या तुम्ही. पेळा फ्लॅट मध्ये जाऊन खाल्ला 5व्या मधला तरी गोड लागणार आहे. पेळा शेताच्या बांधात खाल्ला तरी गोड लागणार आहे. पेळा 5च्या झोपडीमध्ये जाऊन खाल्ला तरी कसा लागणार आहे? गोड लागणार आहे ना. मग चोचले कशाला करता? सांसारिक जीवनामध्ये जैशा स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक आहे संचिताची. नको नाराज होत. भावाने भांडण केला म्हणजे तुझा झाला पाहिजे तसं काही नाहीये. त्याच्यासाठी तू काय करणार? अरे तुझ्या घरामध्ये तुझ्या कर्माने रोगराईने आक्रमण केलं, तुझा खर्च तिथे होत चालला, तू मशागत कमी केली, पिकाने तुला नाही साथ दिली. भाऊ सगळं व्यवस्थित करतोय, बांधून दे त्याला बंगला. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य तिथे अंतरे. म्हणून आपण ज्या कंडिशन मध्ये आहोत, ज्या स्थितीमध्ये आहोत, त्या पद्धतीने राहा. खूप ऋण काढून सण काढा असं काही म्हणत नाही. संसार
झोपडीतही राहू शकतो, संसार बंगल्यातही होऊ शकतो, संसार एखाद्या फुटपाथवरही राहू शकतो. बंधूंनो बघा तुम्ही, संसार फुटपाथवर चालू नाही लोकांचा, लेकरं बाळा त्यांना होत नाही. आपण तर बिस्लेरीचे पाणी पिऊन आजारी पडतो. हो, फुटपाथवरचे संसार करणारे कुठलं पाणी पितात, कुठलं पाणी पितात? कोण आहे त्यांचा राखा? कोण आहे? परमेश्वर राखा आहे. आणि म्हणून धर्मरूप कर्म चांगल्या प्रकारे या परिवाराने जोपासल्यामुळे अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. हा दिवस जो सुवर्णाचा त्यांच्या जीवनामध्ये आज उगवलेला आहे, तो केवळ त्यांच्या संपूर्ण कार्यकर्तृत्वाने तो तुम्ही आम्ही आणून दिला नाही. हे कर्तव्य बुद्धी त्यांच्या नानांच्याच हृदयातून सगळे निर्माण झालेलं आहे. इथे तुम्ही आम्ही फक्त शुभेच्छा देणार त्यांना, बरोबर की नाही? पण हा योग आणण्यासाठी स्वतःला तो प्रयत्न करावा लागतो, ही टक्केवारी पडण्यासाठी स्वतःला अभ्यास करावा लागतो. तो प्रयत्न त्यांनी चांगल्या पद्धतीने केला आहे, यात अजिबात शंका नाही. आणि मग थांबू का आता? थांबायचं का भाऊ? विचारून घ्या. हा, थोडं बोला अजून. मी किती बोललो तरी तुम्ही उठणार नाहीत. आलं लक्षात? मुद्दे सुद्धा बोलल्यामुळे चालेल ना? बघा तिकडून वॉर्निंग झालेली आहे, उन्हाचा टाइम झालेला आहे. खऱ्या अर्थाने ज्या परिवाराला, या आवडते परिवाराला त्यांनी घडवण्याचं नानांनी चांगला उपक्रम केला, चांगल्या प्रकारे दिशा या परिवाराला त्यांनी दिली. त्यामध्ये जो निमंत्रक परिवार आहे, मुरलीधर तुकाराम आरोटे, त्याचप्रमाणे दत्तात्रय कुंडलिक आरोटे, त्याचप्रमाणे प्रकाश कुंडलिक आरोटे, अर्जुन कुंडलिक आरोटे आणि ठकूबाई मधुकर चौधरी, त्याचप्रमाणे किसन मुरलीधर आरोटे, बारकू मुरलीधर आरोटे. अजून इकडचा परिवार आहे शुभम दत्तात्रय आरोटे, रोहन किसन आरोटे आणि मोहित प्रकाश आरोटे, प्रकाश गजानन आरोटे, तेजस अर्जुन आरोटे, सोहम किसन आरोटे, यश बारकू आरोटे. सुना आहेत, नातू सुना असतील मला वाटतं, आहेत ना? हा, ठीक आहे. चला, जावई आहे, मोठा परिवार. खऱ्या अर्थानं नानांनी तो घडवला, नानांना कोणीतरी घडवलं. ही वंश परंपरेने चांगल्या पद्धतीने घराणा त्यांना परमेश्वराने पुढील राहिलेले आणि शताब्दीसाठी आपण सगळे येणार आहोत. म्हणून परमेश्वराने त्यांना आरोग्य द्यावं, हे बळ, हे ताकद, हे सामर्थ्य त्यांना द्यावं असं प्रभू चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी प्रास्ताविक रूपाने ज्या महंतांनी आपल्याला सांगितलं ते पलटे बाबांना दंडवत करतो. ज्यांनी खऱ्या अर्थाने मला फोन करून या सेवेसाठी आमंत्रित केलं, याच नव्हे गेल्या 25 वर्षापासून आदरणीय श्रद्धेय आपला नगर जिल्हा महानगर परिषदेचे माजी अध्यक्ष, आमचे स्नेही ज्येष्ठ बंधू महंत श्री गोविंदराज बाबांनी मला फोन केला या परिवारातर्फे, त्यांना धन्यवाद देतो. उपस्थित आमचे संत मात त्यांना दंडवत करतो. झालेली सेवा प्रभू चरणी अर्पण करतो. एक वेळा सर्वांनी प्रभू नामाचा जयघोष करायचा आहे आणि आपल्या प्रवचनाला आपण विराम देणार आहोत. बोला श्री गोपाल कृष्ण महाराज की, श्री दत्तात्रेय महाराज की, श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभू महाराज की, सर्वज्ञ श्री